हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संध्याकाळी जेवणामध्ये पनीरची भाजी बनवायची होती. तर इथं मी सगळी तयारी म्हणजे करायची सुरुवात चालू केली होती. तर इथं लसूण आणि खोबऱ्याचा मसाला तोसुद्धा संपला होता. तर म्हणलं आत्ताच बनवून घ्यायचा. तर इथं मी मसाला करून घेतला. त्यानंतर कांदा वगैरे जे काही ग्रेव्हीसाठी लागतं तर ते सुद्धा मी भाजून घेतलं. आणि इथं एका पातेल्यामध्ये काजू आहे, तर ते थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर इथं मसाला पण भाजलेला आहे. आता याची पेस्ट बनवून घेते. तर इथं मसाला बनवून घेतला आणि त्यानंतर मग ह्याचे काप करून घेते आता पनीरचे. आणि फक्त पनीरचीच भाजी बनवणार आहे, त्यामध्ये मटर वगैरे काय घालणार नाही आहे. तर इथं मी काजूची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि मसालासुद्धा बारीक करून घेतला आहे. तर इथं कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं. तर कढई मी तीच घेतली आहे. कांदा जी भाजलेली होती मसाला, तर त्याचीच कढई घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले आणि हा सगळा स्वयंपाक पण बनवायला खूप लेट झाला होता. तर अगोदरच भाजी बनवून घेतली. अजून कणिक वगैरे काहीच मळली नव्हती. तर सुरुवातीला म्हणलं भाजी बनवून घ्यायची, नंतर मग बाकीचं बनवायला काही जास्त वेळ लागत नाही. तर इथं मसाला बनवून घेतलेला आहे, तर तो मी त्यामध्ये मिक्स केला आणि थोडेसे त्यामध्ये जो खोबऱ्याचा मसाला असतो तर तो पण मी मिक्स केला आहे. म्हणलं जास्त पातळ वगैरे व्हायला नको, तर भाजी पण जास्त बनवायची होती, त्यामुळं मग थोडासा मसाला मिक्स केला. आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ही विकतचीच आहे, तर ती पण मी त्यामध्ये मिक्स करून घेतली. आणि वरून थोडासा गरम मसालासुद्धा मी त्यामध्ये टाकला. पनीर मसाला काही नव्हता, त्यामुळे मग मी त्यामध्ये गरम मसाला ॲड केला. आणि त्यानंतर त्यामध्ये मी दुधावरची साय पण मिक्स करते थोडीशी. म्हणजे फ्रीजमध्ये काय लावलेली नव्हती, तर जेवढी होती तेवढी मी मिक्स केली त्यामध्ये. तर हे पण चांगलं असं भाजून घेतलं. तर तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा. आणि त्यानंतर त्यामध्ये चटणी टाकून घेतली. आणि चटणी पण तिखट आहे आणि स्पायसीच भाजी बनवायची होती, तर त्यामध्ये मी जास्तच थोडीशी टाकली. तर ते सुद्धा भाजून घेतलं आणि त्यानंतर ही काजूची पेस्ट बनवून घेतली होती, तर ती पण त्यामध्ये मिक्स केली. तर बघू शकता तुम्ही खूप छान असं म्हणजे भाजी होते याने. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते पण त्यामध्ये मिक्स केलं. तर बघू शकता दिसायला पण खूप छान असं दिसतंय. तर चला आता छान असा मसाला चांगला भाजून घेते आणि नंतर त्यामध्ये पनीर मिक्स करते. तर इथं बघू शकता तुम्ही मसाला भाजून घेतला, त्यानंतर त्यामध्ये पनीर मिक्स केलं आणि पाणी ओतून घेतलं. आता जास्त पातळ पण व्हायला नको भाजी आणि जास्त घट्ट पण व्हायला नको, तर आता एवढं मी पाणी ओतलं त्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये मेन म्हणजे मीठ टाकलं. तर वरून थोडीशी कोथिंबीर चिरलेली होती, तर तीसुद्धा त्यामध्ये ॲड केली. तर सगळी भाजी अगोदर बनवून घेतली. तर भाजी पण शिजत आहे आणि एका साईडला भात घातला आहे आणि कणिकसुद्धा मळून ठेवली. तर बघू शकता 8:15 वाजलेले आहेत. अजून चपात्या बनवायच्या होत्या, तर वरून कपडे वगैरे आणून ठेवलेली तसेच आहेत, त्याच्या घड्या घालून ठेवते. तर बॅगा वगैरे आणलेल्या गावावरून तिथंच ठेवलेल्या आहेत साईडला. तर चला आता घड्या घालून घेते, तोपर्यंत भातसुद्धा शिजतोय. ते सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मग चपात्या बनवायला घेतल्या इथं. तर अजून भजे बनवायचे होते, तर त्यासाठी कांदा वगैरे चिरायचा होता. तर म्हणलं भजी कसं गरम गरम खायला छान लागतं, तर म्हणलं याच्या अगोदर दुकानातून भजी बनवायचे. तर अगोदर चपात्या बनवून घेते इथं. आणि आज श्रीला दुपारी आणायला गेलो होतो स्कूलला, तर येता येता काही थोडीशी शॉपिंग केली होती, तर ती पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं चपात्या बनवून झाल्या आणि इथं कांदा भजी करायला एका साईडला पीठ बनवून ठेवलं आहे आणि एका साईडला मिरची भजी आमच्या पप्पांना आवडतात, तर त्यांच्यासाठी वेगळे बनवायचे आहेत. तर इथं मी कांदा वगैरे बारीक करून घेतला आहे आणि भजे मला तर खूप आवडतात कांदा भजे. तर बटाट्याचे पण आवडतात, पण त्यासाठी खूप वेळ लागेल, त्यामुळं मग बटाटे भजी काही बनवले नाहीत, फक्त कांदा भजीच इथं मी बनवले. तर बघू शकता पापड वगैरे तळून घेतलेत. तर भज्याचं पीठसुद्धा अजून राहिलेलं आहे, तर भजी बनवून घेते. आणि काल स्कूलला श्रीला आणायला गेलो, तर येताना काही थोडीशी शॉपिंग केली होती, तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता सगळं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे, तर जेवण करून घेतो. तर या सर्वांनी जेवायला. तर हे गळ्यातलं ऑनलाईन मागवलेलं होतं, पण मला माहीतच नव्हतं. आम्ही त्या दिवशी फक्त बघितलेलं होतं, यांनीच मागवलं ऑनलाईन. तर हे बघू शकता त्याच्यावरचे कानातले.
आणि हे छोटं गळ्यातलं जे गळ्याबरोबर आपण घालतो ते. तर ह्याच्यावर नथ पण आहे. तर हा सेटच आहे, म्हणजे कानातलं, गळ्यातलं आणि नथ एवढाच सेट आहे. तर खूप छान आहे आणि दिसायला पण छान दिसतो. तर अजून काही घातला नाही आहे, बघू आता कधी घालेन मी, माहीत नाही. घातल्यानंतर मी दाखवते व्हिडिओ. आणि त्यानंतर हे स्कूलमधून येताना, घरी येताना आम्ही आणलं होतं स्टेशनरीमधून. तर हा लिप बाम आणला आहे. तर हा दीदीसाठी आणला आहे. फेंटच आवडतो तिला, त्यामुळं फेंटच आणला आहे. आणि हे 2 क्लिप, हेअर क्लिप तिच्यासाठीच आणलेत. त्याच्यानंतर ह्या 2 लिपस्टिक माझ्यासाठी आणले. आणि ह्या ब्रश टाईप आहेत. मी म्हणजे जास्त कधी ह्या यूज केल्या नाहीत, तर बघू आता यूज केल्यानंतर. त्यानंतर हे काजल, तर माझ्याकडं अगोदर होतं, तर ती पेन्सिल होती, पण ती थोडीशी खराब झाली होती, त्यामुळे ती आणली दुसरी. आणि ह्या 2 नेलपेंटच्या बॉटल आणल्या होत्या, एक दीदीसाठी आणि एक माझ्यासाठी. आणि हा पफ पण एक आणला आहे, हा 30 रुपयाचा आहे. तर नेलपेंटच्या बॉटल 2 आणलेल्या होत्या, एक दीदीसाठी आणि एक माझ्यासाठी. आणि हा मेकअप बॉक्स एक आणला होता. तर मी काही एवढा जास्त मेकअप वगैरे नाही आहे करत कधी, त्यामुळं छोटासाच आणला. जास्त मोठा घेऊन पण काही उपयोग नाही आहे त्याचा, कारण कधी एवढा यूज पण होत नाही, त्यामुळं छोटाच आणला. तर अशी आम्ही काही थोडीफार शॉपिंग केलेली आहे. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.